तर मित्रांनो, यावेळी आपण करणार आहोत दारा घाट आणि वाजंत्री घाट. तर यासाठी आपण आलेलो मोहोपाडा या गावी. हा बघताय तुम्ही मोहोपाडा आहे. इथे सकाळी 3 वाजता आपण पोचलेलो. 3 नंतर 5 वाजेपर्यंत आपण थोडीशी झोप घेऊन सकाळी 6 वाजता उठून आपल्या पुढच्या मार्गाला आपण तयारी केली. सर्व टीम एकत्र येऊन आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली. थोडा वेळ अंतर चालून गेल्यावरती आपल्याला जंगल सुरू झाले आणि जंगलातला पहिलाच निशाण आपल्याला दिसला, म्हणजे हा दगडांचा उंचवटा. तो पार करून आपण आपल्या पुढच्या मार्गाला लागलो. पुढचा मार्ग म्हणजे हे दिसणारे 2 भव्य झाडं. त्या झाडांच्या मधूनच आपला मार्ग जात होता. तर आपण आपल्या मार्गाला पुढे चालू केला. आम्ही सर्व टीम एकत्र येईपर्यंत थोड्या अंतरावरती असलेल्या या ठिकाणी वाट पाहायची आणि ब्रेक घ्यायचं ठरवलं. तुम्ही बघतायत सर्वजण एकत्र बसलोत आम्ही आणि थोडं पाणी पिऊन रिलॅक्स होतोय. आता खरी आपल्या या जंगलानंतर चालू होणार ती होती निसणीच्या वाटेचा प्रवास. आणि आता आपल्या ग्रुपचा हा निसणीच्या वाटेचा प्रवास सुरू झालेला आहे. तुम्ही बघतायत आपली ग्रुप हळूहळू जंगल जळालेल्या जागातून वरती चढत आहेत. आता आपण डोंगराच्या कडेवरतून वरती जात आहोत. तुम्ही बघतायत मोठमोठ्या कातळावरून आपण आपला हा रस्ता शोधत आहोत. या रस्ता शोधण्यामध्येच आपल्याला मिळाले, म्हणजे दिसण्यात आले, हे दगडाच्या फटीत पडलेले वानराचे अवशेष. त्या वानराच्या अवशेषाच्या बाजूनेच आपण आपला मार्ग पुढे चालू ठेवला. तुम्ही बघतात आपली टीम हळूहळू डोंगराच्या कडेने मार्ग प्रस्थापित करत आहेत. आता हा उंच कडा आपल्याला चढून जायचा आहे. हळूहळू एक जण वरती चढून पुढच्या मार्गाला लागत आहे आणि पुढे गेलेला मुलगा मागच्या मुलाचे बॅग आणि सामान घेऊन त्याला पुढे वरती चढण्यासाठी मदत करत आहे. तर ही खरी चढाई आता ही होती. निसणीच्या वाटेतील हा कठीण पॅच. निसणीच्या वाटेवरील या शिडी घाटाचा हा थोडा कठीण पॅच होता, जिथे दगडी मोठी होती आणि रस्ता अरुंद होता. त्या रस्त्यातनं वाट काढत आपले मित्र एकमेकांना सहाय्य करून वरती चढत होते. तुम्ही बघतायत सगळे वरती चढतायत. या मित्रांनो, आता आपण ही गुफा पार करून आलो. निसणीच्या वाटेवरून दिसणारा हा सिद्धगडाचा सुंदर परिसर. आणि आता याच्या पुढे आपल्याला वरती चढून जायचं आहे. संपूर्ण टीम पुढे गेली असल्यामुळे आपण शेवटलाच थांबलेलो. आणि आता आपण बघतोय या वाटेचा हा सुंदर परिसर. फ्रेममध्ये मागे दिसणारा गड आहे सिद्धगड. निसणची वाट चढून गेल्यावरती आपण पोचतो गड माथ्यावरती आणि आपल्याला दिसतं हे सुंदर दृश्य जंगलाचे आणि सुकलेल्या गवताचे आणि वरून येणाऱ्या सुंदर असे सूर्यकिरणाचे. मित्रांनो, आपण काय झालं होतं, निसणीची वाट चढून आले वरती आणि आता आपण लागलो आहे माथ्यावरती. संपूर्णतः घाटमाथ्यावर थोडं अंतर पुढे चढवून गेल्यावरती आम्ही एका सुकलेल्या ओढ्याच्या बाजूला पूर्ण ग्रुपने निवांत असं ब्रेक घ्यायचं ठरवलं. थोडंसं रिफ्रेश होऊन आम्ही ब्रेक घेऊन पुढे निघालो. तुम्ही बघतात एक मोकळं असं मैदान आम्हाला दिसलं. या मोकळ्या मैदानाच्या पुढून या जंगलातूनच आपल्याला आता पुढच्या या वरती चढणाऱ्या टप्प्याला जायचं आहे. टीममधल्यांनी एका ठिकाणी उभं राहायचा निर्णय घेतला, कारण काही जण जंगलामध्ये वाट शोधायच्या दृष्टिकोनाने पुढे निघून गेलेले. तुम्ही बघतायत त्यांचा वाट शोधून झाल्यावर आपण आपल्या पुढच्या रस्त्याला लागलो.
तुम्ही बघताय त्या ठिकाणाहून निसणीच्या वाटेने आपण तसं या पठारावरती या मार्गाने या जंगलातून असं वरती चढून आलेलो आहोत. आपली टीम आता वरती चढायच्या मार्गावर आहे. वणवा लागून गेल्या कारणामुळे तुम्हाला दिसते ही जमीन जळलेली आहे आणि पायाखालची माती भुसभुशीत झालेली आहे. आपली टीम हळूहळू आणि सावधपणे एक एक पाऊल पुढे टाकत वरच्या टप्प्याला जात आहे. त्याचप्रमाणे हळूहळू आपली अजून काही येणारे टीमसुद्धा तिथे आलेले आहेत. आपण काही अंतर वरती चढून गेल्यावरती एका सुकलेल्या झऱ्याच्या बाजूला विश्रांती घेतली, पाणी पिलं. तुम्ही बघतायत या टप्प्यावरून येताना आपली टीम आणि हा खालचा जो आपण पठार पार करून इथपर्यंत आलेलो तो दृश्य तुम्हाला दिसते. आता हा सुंदर असा पठार आणि समोर दिसतंय सिद्धगड. मित्रांनो, आता आपण ज्या पॅचवरती पोचलेलो आहे त्या पॅचवरती आपल्याला डोंगराच्या कडेकडेने थोड्याशा अशा भागातून सरळ असं वरती चढत जायचं. आपली टीम हळूहळू वरती चढून गेलेली आहे. तुम्ही बघतायत एक एक जण त्या साईडने वरती चढून गेलेले आहेत. पुढे गेलेल्या टीमने माझे चित्रीकरण केले. तुम्ही बघतायत जे आपल्याला समजत नव्हते कसा पॅच आहे हा, या व्हिडिओच्या अँगलने आपल्याला पूर्णपणे दिसतो आहे की हा चढतानाचा पॅच किती कठीण आहे आणि सरळ आणि उभा असा हा पॅच आपण चढून आलेलो आहोत वरती. यो मित्रांनो, तुम्ही बघतायत दगडात जुन्या लोकांनी हे असे घाट माथे चढण्यासाठी बनवलेले वाटा दगडात करून ठेवलेले या वाटा दिसतात तुम्ही शेड्या. त्यांना पावटे बोलतात. पावटे यांचा उपयोग करून आपण असे दगडाचे पॅच वरती चढतो. बघतात आपली टीम पूर्ण वरती चढलेली आहे आणि आरामात चढते. थोडंसं अंतर चढून वरती आल्यावरती टीमने थोडा वेळ विसावा घेण्यासाठी बसले, कारण याच्या पुढे आता आपल्याला लागणारच आहे डोंगरमाथा, दारा घाटाचा शेवटचा टप्पा. ज्या तिथे दारा घाट पुढच्या डोंगरमाथ्याला जाऊन मिळतो. मित्रांनो, आपण घाट माथ्यावर आलेलो आहेत आणि मित्र थोडे रेस्ट घेऊन या साईडला जाऊन थोडासा कडा बघणारच आपण आणि दारा घाटाचा आलेला पॅच कसा आपण वरती चढलो तो बघून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. घाट माथ्यावरती पोचून आपल्या ग्रुपने एका ठिकाणी जाऊन कड्यावरती जाऊन घाट माथ्याचं एक्सप्लोअर करायचं डिसाईड केलं आणि आता आपण तोच घाट माथा पूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी पुढे चाललो आहोत. तुम्ही बघतायत आपला ग्रुप या अशा झाडी झुडपातून वाट काढत पुढच्या मार्गाला जात आहोत.
घाट माथ्यावरून थोडं अंतर चालून गेल्यावरती आपल्याला लागतो हा असा घनदाट जंगल. आता आपला पुढचा प्रवास अशाच घनदाट जंगलातून होणार आहे. जंगल खूप सुंदर आणि हिरवळगार होतं, पण इथे कुठल्याही पक्ष्याचा आवाज नव्हता. फक्त पायाखाली चिरचिर चिरत जाणाऱ्या अशा पावलांचा आणि पानांचा आवाज येत होता. दारा घाटाने आपण थोडं पुढे चालून गेल्यावरती एक डोंगर माथा उतरल्यावरती आपण एका कोंढवळ या गावी पोचतो. आता आपण या कोंढवळमधील देवळामध्ये थोडासा थांबलो आणि आपल्या दुपारच्या जेवणाचा बेत केला आणि सगळ्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या टिफिन या देवळामध्ये ताथडवाडी देवी मंदिरामध्ये बसून जेवण केले. थोडीशी विश्रांती केली आणि मग आपण आपल्या पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालो. आपल्याला इथून पुढे 4 किलोमीटर चालत जायचे होते, पण ग्रुपने डिसाईड केलं की आपण एका गाडीचा बंदोबस्त करूया. जोपर्यंत गाडी भेटत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबून राहू आणि मग आपण आपल्या पुढच्या मार्गाला लागू. एका गाडीतून उतरलो आणि एका गाडीमध्ये चढले. परत आता पुढच्या प्रवासासाठी तुम्ही बघतायत सगळेजण चढतायत आपल्या गाडीत नवीन. आम्ही कोंढवळवरून थोडं मेन रस्त्यावरती लागल्यावरती आम्हाला दुसरी गाडी म्हणजे तुम्हाला बघतात या ट्रॅक्टरमध्ये पुढे जाण्याची व्यवस्था झाली आणि आता आपला ग्रुप या ट्रॅक्टरमधून भीमाशंकरजवळ जाणाऱ्या मार्गावरती आहे. तर मित्रांनो, भीमाशंकर मंदिर 3 महिन्यासाठी बंद असल्या कारणाने तिकडे आपल्याला पोलिसांनी पुढे जाण्यास मनाई केली. पण त्यांनी आपल्याला एक परमिशन दिली थोडी, की आपण जंगलातून आपल्या वाटेने जाऊ शकतात. तर मित्रांनो, या वर्षातला सेकंड भीमाशंकर आपण आलेलो गुप्त भीमाशंकरसाठी. ते बघतायत पावसाळ्यानंतरचे भीमा नदीचे स्वरूप. आता आपण चालू गुप्त भीमाशंकरसाठी. आपल्या ग्रुपने भीमाशंकरच्या जंगलातून गुप्त भीमाशंकरपर्यंतचा रस्ता पार केला आणि आपण पोचलो गुप्त भीमाशंकरजवळ या ठिकाणी. तुम्ही बघतात आता आपल्याला दिसतोय हा गुप्त भीमाशंकरचा गुप्तलिंग आणि झऱ्यात वाहणारे हे दृश्य. आणि आपले टीम इथे थोडासा विसावा करून पुढच्या मार्गाला मार्गस्थ होणार आहे. आपण बघतायत गुप्त भीमाशंकर आणि तिथे असलेली हे माकडे. गुप्त भीमाशंकर थोडं पार करून गेल्यावरती पुढे आपल्याला दिसते हे एक मोठं असं हे तळं, बांधीव असं हे तळं आहे. तुम्ही बघतायत या तळ्याच्या काठावरती सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. आणि पुढे गेल्यावरती आपल्याला दिसते हे वीरगळ. गुप्त भीमाशंकरवरून निघाल्यावर काही अंतरावरती आपल्याला दिसते हे कमलादेवी मंदिर. हे मंदिर एक मीटिंग पॉईंट आहे सगळ्या घाटवाटांचं, जे गुप्त भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यांना मध्ये लागतं. हे आहे कमलादेवी मंदिर. आपण बघत आहात कमलादेवी मंदिर. आता आपण रात्री येलवले या ठिकाणी असणारे या घरामध्ये आपला रात्रीचा मुक्काम असणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपण भोरगिरी येथील भोरगिरी किल्ल्याला भेट देण्यासाठी निघालो. तुम्ही बघतात आपली टीम काही जण सकाळी लवकर उठून भोरगिरीसाठी निघालो. येलवलीपासून भोरगिरी अंदाजे 4 किलोमीटर अंतर आहे. मित्रांनो, तुम्ही बघतायत गावाच्या नावाची पाटी येळवली नावाचं हे गाव, जिथे आपण रात्री थांबलो आहे. आणि आता आपण सकाळी चाललो आहे भोरगिरीसाठी, भोरगिरीचा किल्ला बघण्यासाठी. आणि ही आहे भीमा नदीचा, आणि ही याच्या बाजूनेच येळवलीवरून भोरगिरीला जाणारा हा घाट रस्ता आहे, जो एक छोटासा रस्ता आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघतायत आपण आलेलो आहेत भोरगिरी किल्ल्यासाठी, जो समोर दिसतो आपल्याला. आता आज आपण तिथे जाणार आहोत भोरगिरी किल्ल्यावरती. भोरगिरी किल्ला आपण एक्सप्लोअर करून परत आपल्या जिथे आपण थांबलो आहे तिथे जाणार आहोत थोड्या वेळ. किल्ल्याच्या पायथ्याशीच आपल्याला किल्ल्याचा बोर्ड आणि नकाशा दिसतोय. तुम्ही बघतायत भीमाशंकर तीर्थक्षेत्रात असलेला हा भोरगिरीचा किल्ला आणि त्याचा हा नकाशा, एक छोटेखानी असलेला किल्ला. तर चला आता आपण घंटा वाजून आपल्या पुढच्या मार्गाला जाऊया. तर चला आता बघूया भोरगिरीचा किल्ल्याचा प्रवास. तर ही कमान पार करून आपल्याला चालू होतो भोरगिरी किल्ल्याचा रस्ता. जसं आपण किल्ल्याच्या थोडा वरती पोचतो, आपल्याला दिसते पहिलीच उजव्या साईडला दिसणारी ही गुफा. तर चला आता बघूया आपण या गुफेमध्ये काय आपल्याला बघायला मिळते. तर इथं आपले मित्र पहिलाच पोचलेले आहेत आणि तिथे ते फोटोग्राफी करत आहेत. चला वरती जाऊन बघूया आपल्याला या गुफेमध्ये काय पाहायला मिळते. गुफा ही 4 भागामध्ये विभागलेली आहे. तर चला बघूया आता आपण कुठल्या भागामध्ये काय आहे. तर पहिल्या भागामध्ये आपल्याला दिसते ही शिवपिंड, छोटं खाणी हे शिवमंदिर. गुफेच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला दिसते एक शिवमंदिर, पिंड तिथे ठेवलेली आहे. आणि दुसरा भाग हा पाण्याचा आहे, पाण्याचा टाका आहे. तिसऱ्या भागामध्ये पाणी साचले आणि आतमध्ये एक देवीचं देऊळ आहे. आणि चौथ्या भागामध्ये सुद्धा एक पाण्याचं छोटंसं टाकं आपल्याला दिसते. तुम्ही बघतायत. आता चला पुढे आपण या मधल्या गुफेमध्ये जाऊन बघूया देवीचं देऊळ. थंडीचे दिवस आहे, त्यामुळे पाणी हे खूप थंड आहे. आतमध्ये जाताना ते समजले, पायाला टाचणं टोचावे इतकं ते पाणी थंड होतं. त्या थंड पाण्यामध्ये आतमध्ये उतरून मी देवीचे काही दृश्य टिपले. पाण्यात चालताना सुद्धा खूप त्रास होत होता. पाणी अगदी थंड होतं. हे मंदिर वैभव माता लक्ष्मी असं ओळखलं जातं. या मंदिराच्या थोडं पुढे गेल्यावर अजून एक गुफा आहे. तिथे सुद्धा एका शिव मंदिराचं आपल्याला बघायला भेटतं. या गुफेमधचं एक रहस्य म्हणजे या गुफेमध्ये जमिनीवरती काही आकृत्या कोरलेल्या आहेत. हा एक वाघाचा आकृती आहे, एक मोराची आकृती आहे. आता तुम्ही बघतायत कातळात कोरलेली ही शिल्प, ज्याच्यावरती तो आता माणूस चालतो आहे, आपला मित्र आहे. हे जे कोरलेले आहेत ते आहेत कातळात कोरलेली शिल्प आहेत.
ज्या खडबडीत रेषा दिसत आहेत तुम्हाला, त्या आहेत कातळात कोरलेली शिल्प. पंचमुखी नागशिल्प. या गुफेतील शंकर मंदिराचं दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या गड भ्रमंतीला पुढे निघून गेलो. तर मित्रांनो, तुम्ही बघतायत आता आपण इथून या मेन गेटमधून आतमध्ये सरळ चालत आलो. थोडं वरती चालून आल्यावरती आपल्याला प्रथमतः दृश्यास पडते ती ही एक मोठी अशी गुफा. आपण बघतायत एक अशी मोठी अशी गुफा आहे. त्याच्या बाजूला सुद्धा एक छोटीशी गुफा आहे. ही सगळ्यात मोठी गुफा आपल्याला दिसते आपल्याला प्रथम वरती आल्यावरती, आणि त्याच्या बाजूला असलेली ही छोटीशी गुफा. 2 गुफा आहेत छोट्याशा. किल्ल्यावरती आल्यावरती सरळच पहिला आपल्याला एक टाकं दिसतं, आणि टाक्याच्या नंतर आपण उजवीकडे येतो. उजवीकडे नाही, सॉरी, डावीकडे. तेव्हा आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं दिसतं. हे अजून एक बोरी किल्ल्यावर दिसलेलं पाण्याचं टाकं. खांब टाकं आहे. आतमध्ये तुम्हाला दिसत आहेत खांब आहेत, आणि आतमध्ये खोल आहे खूप असा आयताकृती आहे. आतमध्ये पण इथे पण खोल आहे. खांब टाकं बोरगिरी किल्ल्यावरील. मित्रांनो, त्या खांब टाक्याच्या पुढे अजून निघून आल्यावरती आपल्याला दिसतं अजून एक मोठं असं हे टाकं, पाण्याचं टाकं तुम्ही बघतायत. भरपूर मोठं असं हे पाण्याचं टाकं बोरगिरीवरती आहे. 2 टाकी आहेत इथे. मित्रांनो, 2 टाकी आहेत पाण्याची. बघा, अजून एक मोठं असं पाण्याचं टाकं. असे 2 टाकी आहेत इथे. भोरगिरी किल्ल्यावरून दिसणारी भीमा नदी आणि भोरगिरी गावाचं हे सुंदर असा परिसर तुम्ही बघतायत. भोरगिरी किल्ल्यावरून दिसणारा हा परिसर. मित्रांनो, अजून गडाच्या डाव्याकडे बाजूस आल्यावरती आपल्याला दिसतं पाण्याचं टाकं अजून एक भरलेले पावसामुळे. अजून पुढे पण आहे मला वाटतं रस्ता. मित्रांनो, अजून एक पाण्याचं टाकं आपल्याला दिसलेलं आहे. हे बघा, भोरगिरीवरती आपल्याला असे खूप सारे टाके दिसलेत. अजून एक पाण्याचं टाकं भोरगिरी किल्ल्यावरील. मित्रांनो, भोरगिरीवरचा सगळ्यात मोठा तलाव आपल्याला दिसते. हे बघा, सगळ्यात मोठं तलाव आहे खोदीव तलाव. भोरगिरीवरती सगळ्यात मोठा असलेला हा तलाव. मित्रांनो, तुम्ही बघतायत गडावरील वाड्याचे अवशेष, वाड्याचे किंवा कुठल्या खोलीचे अवशेष आहेत ते भग्नावस्थेत असलेले खोलीचे अवशेष. त्यांना गड संवर्धन चालू आहे, त्याचं काम दिसतंय तुम्हाला. आणि इथे आहे खांब टाके, एक मोठा असं खांब टाके, आणि त्याच बाजूला असणारी ही मारुतीरायाची मूर्ती. खांब टाके पाण्याने भरलेले आहे, आणि या खांब टाकीच्या बाजूलाच एक छोटंसं असं टाकं पण आहे. मित्रांनो, आता आपण बघतायत भोरगिरी किल्ल्याचा हा मुख्य दरवाजा, आणि त्याचे हे तटबंदीचे बांधकाम आता ढासळले पूर्ण.
बघता तेव्हा ही जी तटबंदी होती ती किती सुटसुटीत होती. त्याची बांधणी बघा तुम्ही. आत्ताच्या त्या कारागिरींना हे जमणार पण नाही. मित्रांनो तुम्ही बघतायत जुन्या मंदिराकडे जाणाऱ्या पायरी मार्गाचा हा अवशेष आता बाकी राहिले. आपल्याला भोरगिरी किल्ल्यावर जुनं प्राचीन असे मंदिराचे अवशेष भेटलेले आहेत मित्रांनो दिसले. बघताय तुम्ही मंदिराचे अवशेष. मित्रांनो आता आमची परत निघण्याची तयारी चालू झाली. मी इथे काल रात्री आलेलो. जेवण नाश्ता आणि झोपण्याची सोय झाली आपली. काका त्यांच्याकडे. तुमचं नाव काय सांगितलं आपण? सकाराम बाणेरे यांच्याकडे आपण राहिलेलो रात्री. आणि आता आपलं चांगलं जेवणाची आणि नाश्त्याची सोय चांगली केली आहे काकींनी. यांचा नंबर मी तुम्हाला याच्यावरती मेन्शन करेल. जरूर इथे या पुढच्या वेळेस. सामानाची बांधाबांध करून झाल्यावर आपल्या ग्रुपने दुसऱ्या दिवसाचा प्रवास चालू करायला सुरुवात केली. आता आपण येळवलीवरून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार होतो. आपल्या टीमने परत कमळजाई देवळाच्या इथे जाण्याचं ठरवलं, कारण तिथूनच आपल्याला पुढे खेतोबाच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला जायचं होतं, जिथून आपल्याला आपला पुढचा ट्रेक करायचा होता. आता तुम्ही बघताय झाडावरील ही पाटी जिथे लिहिलं आहे खेतोबा मंदिराकडील रस्ता असं. तर आपण याच पाटीच्या निर्देशावरून हा रस्ता पकडून आता आपण खेतोबा मंदिराकडे चाललो आहे. तुम्ही बघताय सुंदर असा हा ओपन एरिया जिथून आपल्याला खेतोबा मंदिराकडे जायचं आहे. आणि आपण आपली टीम सगळे त्यात तिथे चाललो आहोत. या पठारावरून आपल्याला जवळजवळ खूप सारा एरिया बघायला भेटतो. खरं म्हणजे आत्ता बघून झाला तो होता पदरगड. इथे आपल्याला कोथळीगड, नाखिंच्या पवनचक्क्या, कर्जतचा हा संपूर्ण एरिया हा आपल्याला पाहावयास मिळतो. तुम्ही बघतायत आपल्या दृष्टीपटाला असे भरपूर काही या पठारावरून बघायला मिळते. मित्रांनो आता आपण आलो खेतोबा मंदिरापाशी. बघतायत आपले मित्र आता थोडासा विश्राम करतात आणि मग आपण पुढच्या वाटेला निघणार आहोत. आपण आलो खेतोबा मंदिर. मित्रांनो तुम्ही बघतायत खेतोबा मंदिराजवळील काही अवशेष आणि मूर्त्यांचे भग्न अवस्थेत असलेले अवशेष. खेतोबा मंदिरापासून थोडंच अंतर पुढे चालून गेल्यावरती आपल्याला डोंगराच्या मागे एक नाळेचं वाट चालू होते, त्यालाच बोलतात खेतोबाची वाट. आणि आता आपण याच वाटेने खाली उतरत आहोत. जर आपल्याकडे वाटाड्या नसेल तर आपल्याला हे शोधणे थोडं कठीण जाऊ शकते, कारण डोंगराला लागूनच ही वाट आहे आणि ती दृश्यास लगेच पडत नाही. तर आता आपल्याला या वाटेने म्हणजे आपण चाललो आहेत वाजंत्री वाटेने जामरुग या गावाला. तर हे काही तासानंतर आपण जामरुग या गावाला पोचलो. तर मित्रांनो
10:15 वाजता आपण चालू केलेला ट्रेक उतरणीचा वाजंत्री घाटाने आता आपण 2:15 वाजता इथे पोचलो आहेत सराईवाडीमध्ये. असा हा 4-4.25 तासाचा 4.5 तासाचा आपला ट्रेक झालेला आजच्या दिवसाचा. आणि आता आपण स्टेशनला जाणार. आपली गाडी इथे येते आणि या गाडीने आपण परत आपल्या घराच्यासाठी मार्गस्थ होणार.